फेब्रुवारी 2021 रोजी देवदत्त निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्या 12 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये शरदराव पवार सभागृहाचे भाडे निश्चित करण्यासंदर्भातला एक विषय मासिक मीटिंगमध्ये अजेंड्यावर होता आणि त्या ठिकाणी चर्चा झाल्याप्रमाणे तेव्हापासून या सभागृहाचं 2 ते 3 तासाकरता 3,000 रुपये, 2 ते 3 तासाकरता जेवण असेल तर 5,000 रुपये आणि पूर्ण दिवस जर सभागृह उपलब्ध करून द्यायचा असेल तर 10,000 रुपये भाडं या ठिकाणी घ्यायचा नियम देवदत्त निकम सभापती असतानाच करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी 2 दिवस अगोदर अर्ज करायचा आणि तो अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी ते सभागृह उपलब्ध करून देण्याचं कार्यवाही प्रशासन करत असतं. त्यांनी ज्यावेळेस या ठिकाणी आले तर बाजार समितीच्या प्रशासनाला कोणत्याही स्वरूपाची परवानगी या ठिकाणी मागितली नव्हती किंवा पूर्वकल्पना सुद्धा दिली नव्हती. यापूर्वी जेव्हा कांद्याचं आंदोलन झालं त्यांनी पूर्वकल्पना दिली, शरदराव पवार सभागृह त्यांना त्यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलं होतं, परंतु यावेळेस त्यांनी कोणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना दिलेली नसल्यामुळं या ठिकाणी अडचण निर्माण झाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 19 जून रोजी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी एक आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे. 20 जून पासून तर 4 ऑक्टोबर पर्यंत शरदराव पवार सभागृह हे मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रमासाठी अधिकृत करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी बसून हे मतदार याद्यांचा जे पुनर्परीक्षणाचा कार्यक्रम आहे तो राबवत आहेत. त्याच्यामुळं जर या कालावधीमध्ये कोणालाही सभागृह जर पाहिजे असेल तर ते माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या परवानगीनेच उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच्यामुळं सध्या याचे अधिकार आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही ते उपलब्ध करून देऊ शकलो नाही. त्याच्यात बाजार समितीच्या प्रशासनाचा कुठलाही दोष नाही. आम्ही सातत्याने शेतकरी हिताचं काम करत आहोत आणि शेतकरी हितासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचे आहेत ते आम्ही निश्चितपणे यापुढील काळातही करत राहू. राजकारण म्हणून त्यांनी जर काही आरोप केला असेल तर त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं तथ्य नाही. हवं तर त्या बाजार समितीचा त्या काळातील म्हणजे देवदत्त निकम सभापती असतानाचा जो मासिक मीटिंगचा शरदराव पवार सभागृहाच्या संदर्भातला ठराव आहे तो ठराव मी आपणा सर्वांना या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि त्या आधारेच आज अखेरपर्यंत त्या शरदराव पवार सभागृहाचं कामकाज या ठिकाणी बाजार समितीच्या प्रशासनाकडून चालवण्यात येत आहे. त्यात दुसरं कोणताही मतभेद असण्याचं किंवा दुजाभाव करण्याचं कोणतंही कारण नाही. त्यांनी म्हटलं का हा बाजार समिती एक राजकीय अड्डा बांधलाय. आता तेच आरोप केला, नेमकं राजकीय अड्डा कशा अर्थाने बांधला किंवा नाही बांधला, काय मत आहे? बाजार समितीचा राजकीय अड्डा बनवण्याचं काम सध्या देवदत्त निकमच करत आहे असं माझं मत आहे. कारण कोणतीही गोष्ट घडली तर ते बाजार समितीमध्ये येतात आणि या ठिकाणी आंदोलनाची भूमिका आहे. कांद्याचं आंदोलन बाजार समितीमध्ये झालं हे बरोबर आहे, कारण या बाजार समितीमध्ये कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात आवक होत असते, तिथे विक्री होत असते. कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतो. कांद्याचं आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही सभागृह उपलब्ध करून दिलं, त्यांनी आंदोलन सुद्धा केलं. परंतु पत्रकार परिषद घ्यायची असेल किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं नियोजन जर राजकीय नियोजन करायचं असेल तर ते या ठिकाणी केलं नाही पाहिजे आणि ते करण्याचं काम आम्ही तर कधी केलंच नाही. परंतु सातत्याने हे सगळं काम देवदत्त निकम या ठिकाणी येऊन करतात आणि राजकीय कारणासाठी तेच या ठिकाणी सभागृहाचा वापर करणे किंवा या परिसराचा वापर करण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळं आम्ही नाही तर देवदत्त निकमच बाजार समितीला राजकीय अड्डा बनवू पाहत आहे आणि त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.